तिकडे म्हणजे आता थोडा वातावरण बी थोडा बाहेर बिघडले ना, त्याच्यामुळे मग ते हेच नाही. जास्त व्हायला काही काम लगेच नाही जाऊ द्या ते जास्त मिरची भारी औषध घेतलं तर बाहेरची आपल्या याच्यात बिघड आला का रिझल्ट आला बुरशीनाशक आणि थोडीशी कीटकनाशक काढलं नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार भाऊ. नमस्कार. दादा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. रामू पंढरनाथ बैराम, राहणार गोळाखाल, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. बर. आणि राज्य महाराष्ट्र. महाराज. आज आपण तुमच्या मिरची पिकाच्या शेतात उभे आहोत, बरोबर? हो. आता या मिरची पिकाला आपले AWPL कंपनीचं आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरलेले. ते प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर या मिरचीची काय अवस्था झाली होती? या मिरचीची अवस्था म्हणजे पूर्णच बसूनच गेली होती. बर. कशामुळे बसली होती? ते आमच्याकडनं थोडस ड्रिचिंग करताना थोडस गलती झाली होती, चूक झाली होती आणि त्याच्यामुळे त्यामुळे पूर्ण मिरचीचा प्लॉट खराब झाला होता. बर. आता जो मिरचीचा प्लॉट खराब झाला होता, या मिरचीच्या प्लॉटला डेव्हलप करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट वापरले होते का? नाही, इको रॅली आणि वापरले. ते आपण नंतर वापरलं. पण हा मिरचीचा प्लॉट तुम्हाला ठेवायचा होता, काढून फेकायचा होता? काढून टाकायचा होता. म्हणजे तुम्हाला अशी खात्री होती हा मिरचीचा प्लॉट सुधरू शकत नाही, बरोबर? त्याची अवस्थाही तशी होती, त्याचे फोटोही तुम्ही मला पाठवले होते. सरांशी आपलं बोलणं झालं. मग त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट कोणाशी झाला? कॉन्टॅक्ट सुभाष भाऊंशी झाला. बर. सुभाष भाऊ नमस्कार. नमस्कार. सुभाष भाऊ मला सांगा, या मिरचीची तुम्ही पहिली जी अवस्था बघितली त्यावेळी काय कंडिशन होती? सर, या मिरचीची अवस्था होती, जो प्लॉट पूर्ण जाम झालेला होता, पूर्ण बसून गेलेला होता. मिरचीचं मूळ चाल बंद झालेलं होतं, पाणी करपलेले पाणी करपलेलं होतं आणि जो फुटवा होता तो वरती कोंब येणार होता तो कोमामध्ये गेलेला होता. म्हणजे डेव्हलप होण्याची अवस्था नव्हती. अवस्था काहीच नव्हती. मग त्यानंतर तुम्ही यांना काय सजेस्ट केलं? मग त्यानंतर त्यांना आपण इको आर्याली हे AWPL कंपनीचं आपले इको आर्याली, त्यानंतर हे PGPR नावाचं जे प्रोडक्ट आहे आपलं, हे PGPR आपण त्यांना दिलं आणि त्यानंतर ॲग्रो 90चं स्प्रे दिला. बरं, हे इको आर्याली आणि PGPR कसं दिलं याला? सर, 200 लिटर पाण्यामध्ये आपण खालून दिले त्यांना, जमिनीतून सोडायला लावलं, ड्रिंचिंग केली होती. बर. आणि वरतून स्प्रे करण्यासाठी आपण ॲग्रो 90 दिलं होतं. वरतून स्प्रे फक्त ॲग्रो 90चा वरतून स्प्रे झाला. बर. ते दिल्यानंतर किती दिवसात फरक दिसला रामू? 8 दिवसात आम्हाला लगेच फरक दिसला. बर. फरक मध्ये काय काय जाणवलं तुम्हाला? पाण्यारब झाली, पत्तीची वाढ झाली, नवीन फुटवे वाढले, नवीन मिरचीचे पानं फुटले. बर. एक साधारणतः 8 दिवसामध्ये फरक दिसला. 8 दिवसामध्ये. त्यानंतर आज काय वाटतंय काका तुम्हाला? आज काय म्हणजे मिरची उपटायला करत नाही ना. अगोदर मिरची उपटून फेकायची होती, लागून गेली ना. आणि ती मिरची आज जर आपण बघितलं, बघा शेतकरी मित्रांनो, की जी मिरची काढून फेकायची होती, 100% उपटून टाकायची होती, ती मिरची आज मी तिला सद्यस्थितीला अतिशय सुंदर आणि चांगल्या अवस्थेत आहे. तुम्ही आता म्हटले की याचा काही तोडाही केलाय तुम्ही? तोडा केला. बरं. किती मिरची निघली आता? तरी 30-35 किलो. 30-35 किलो निघाली. आणि भाव काय मिळाला तुम्हाला? भाव आम्हाला आम्ही किरकोळ म्हणजे बाजारातच विकले. बर. सध्या मिरचीचे रेट चांगले म्हणजे तरी 30 रुपये 40 रुपये पावशेरने तुमची गेली. एकंदरीत तुम्हाला बऱ्यापैकी पैसे सुरू झाले. म्हणजे जी मिरची काढून फेकायची होती, उपटून फेकायची होती, तिचं आता उत्पन्न चालू झालं, तर तिचं तुम्हाला उत्पन्न सुरू झालंय. म्हणजे एकंदरीत हे प्रोडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात? आणि असे जे काही मिरचीचे शेतकरी का ज्यांना अजून हे प्रोडक्ट माहिती नाही, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? त्यांनी एक वेळेस नक्की वापरून पाहावे. त्यांनी हे प्रोडक्ट नक्की वापरून बघावं, म्हणजे त्यांना त्यामध्ये फरक दिसेल. हा. तर अतिशय सुंदर असं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या मिरचीची सुरुवातीच्या अवस्थेचे फोटो सुद्धा आपल्याजवळ आहे, की जी मिरची आपल्याला काढून टाकायची होती त्याला फ्लॉवरिंग स्टेजला म्हणजे फुलंही चांगले लागले आणि मिरची सुद्धा चांगले लागलेले आहे. इथं बघू शकता आपण, फ्रुट्स पण चांगले आलेले. तर
AWPL कंपनीचं PGPR, इको आर्याली, भुविटा, ॲग्रो 90 हे नक्कीच एकदा वापरून बघा. चमत्कारिक रिझल्ट आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळतील. तर एकंदरीत हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? हो समाधानी आहात. हो. ओके, धन्यवाद सर.